नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोहमाया. कितीही काम असू द्या आणि कितीही मागं गडबड असली ना, मुलांना जे खायचे ना तेच करून दे म्हणतात. आजची रेसिपी आहे कुकरमधला पास्ता. त्यासाठी ना ढोबळी मिरची अशी जाड कापून घ्यायची. माझ्याकडे भाज्या तर काही जास्ती नव्हत्या, ज्या होत्या ना मी त्याच टाकल्यात. तुमच्याकडे जर भाज्या जास्ती असतील ना तर तुम्ही पाहिजे तेवढ्या भाज्या त्यात टाकू शकतात. आता इथं ना सिमला मिरची आणि कांदा असा मोठा मोठा कापून घ्यायचा. 2 टमाटे छान उकडून घ्यायचे आहेत. त्याचं ना साल काढून आपल्याला हे मिक्सरला छान असे बारीक करायचे आहेत, एकदम प्युरी. आपण पास्ता बनवणार आहेत ना त्यामध्ये अजिबात कोणताही सॉस टाकलेला नाही आहे मी, त्यामुळे हे 2 टमाटे छान उकडून त्याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची. आता काय करायचं, गॅसवर कुकर ठेवायचा, त्यामध्ये टाकायचं बटर आणि ना मी इथं आधी काय करणार आहे, ह्या भाज्या ना परतून घेणार आहे. जास्ती परतून घ्यायच्या नाही आहेत, एकदम थोड्याशा 2 मिनटं फक्त आपण बटरमध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि ह्या भाज्यांना प्लेटीमध्ये नाही तर ताटामध्ये काढून घ्यायच्या. कुकरमध्ये परत थोडंसं बटर तेल टाकून ना बारीक कापलेला लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, छान परतून घ्यायचा लसूण आणि ह्यामध्ये 1 चमचा ना आपल्याला 1 चमचाभर मैदा टाकायचा. मैदा टाकून झाला ना तेलामध्ये आणि बटरमध्ये ना मैदा छान रंग बदलूस तोपर्यंत भाजून घ्यायचा. मग टाकायची टमाट्याची केलेली प्युरी मस्तपैकी परतून घ्यायची. हे एकदम असं क्रीमी झालं पाहिजे, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता टाकायचं थोडंसं पाणी टाकून झालं ना मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये परतलेल्या भाज्या आहेत ना त्या अर्ध्या टाकायच्या आणि अर्ध्या तशाच ठेवायच्या. भाज्या पण छान मिक्स करून घ्यायच्या आणि इथं 2 वाट्या पास्ता घेतलेला आहे. इथं मी छोटा पास्ता वापरलेला आहे, माझ्याकडं तोच होता म्हणून. नाहीतर ना जो लांब काड्यांचा येतो ना तो पण तुम्ही वापरू शकता. छानपैकी मिक्स करून घ्यायचा. ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि टाकायचं पाणी. मी इथं पाणी ना 2 ग्लास वापरलेला आहे, कारण की आपण पास्ता 2 वाट्या घेतल्यात ना त्याप्रमाणे मी इथं 2 ग्लास पाण्याची वापरलेली आहे. इथं थोडासा मी पास्ता मसाला टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं. कुकरची फक्त 1च शिट्टी घ्यायची आहे आपल्याला. 2 शिट्ट्या जर घेतल्या ना पूर्ण पास्ता जास्ती असा शिजून जाईल, तो खाण्याच्या लायकीचा राहायचा नाही आहे. आणि एका शिट्टीनंतर कुकरचं झाकण उघडून बघितलं तर बघा इतका छान हा क्रीमी पास्ता झाला ना, खूपच छान. आता काय करायचं, ज्या राहिलेल्या भाज्या आहेत ना त्या टाकायच्या. थोडासा 2 मिनटं गॅस चालू करायचा, ऑर्गॅनो टाकायचा आणि मी इथं ना 2 चीजच्या क्यूब टाकलेल्या आहेत. चीज म्हणलं ना मुलांचा इतकं आवडीचं आहे ना खूपच, त्यामुळे मी इथं 2 चीजच्या क्यूब टाकलेल्या आहेत. जर तुमच्या मुलांना कमी जास्ती आवडत असलं तर तुम्ही ते करू शकता. चीज टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि चीज टाकल्यामुळे ना इतकं क्रीमी फ्लेवर येतं ना ह्याला, खूपच छान. गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेला आहे आपला 5च मिनटात बनणारा कुकरमधला पास्ता. जर तुम्हाला हा कुकरमधला पास्ता आवडला असला तर मित्रमैत्रिणींसोबत आणि तुमच्या मुलामुलींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलामुलींना पास्ता तर खाऊ वाटतो, पण करायला त्याचा इतका राडा असतो, त्यामुळे ना त्या करत नाहीत. तर हा कुकरमधल्या पास्त्याची रेसिपी ना त्यांच्यासोबत तुम्ही नक्की शेअर करा, त्यांना नक्कीच ही रेसिपी आवडेल. माझ्या मुलांना पण हा पास्ता खूप आवडला आणि म्हणले मम्मी की अजिबात टाईम लागत नाही पास्ता करायला, 5 मिनटात तर पास्ता तयार झाला. नक्की करून खा.